चीनची द्राक्ष भारतामध्ये 30% आयात शुल्क लावून 12 महिने आयात होत असल्यामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या चीनच्या द्राक्षांवरती 100% आयात शुल्क लावावं अशी मागणी केली आहे आणि या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। द्राक्षासह बेदाण्याच्या बाबतीत आणि कृत्रिम फुलांवरती बंदी आणा यासह अनेक मागण्या घेऊन द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते। चीनची द्राक्ष 12 महिने स्टॉलवरती मिळत असल्यामुळे विशेषतः सांगली, तासगाव, नाशिक आणि सोलापूर परिसरातील उत्पादकांनी या परदेशी आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कोसळत असल्याचा आरोप करत केंद्र सरकार तातडीने हस्तक्षेप सरकारने करावा अशी मागणी केली आहे। अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनच्या द्राक्षाला आयात कर 100% करा, बेदाण्याची नेपाळ मार्गे द्राक्षाची चीनची तस्करी होती, चोरून माल येतो तो थांबवावा केंद्र सरकारनं। इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान द्यावं, ट्रॅक्टर इलेक्ट्रिक बाजारात उपलब्ध करावा। आमची पुढची मागणी अशी असणार आहे की 2,4-D सारख्या तणनाशकावर बंदी आणावी। सांगली आणि श्रीगोंदा येथे निर्यात केंद्र ICD पोर्ट उभा करावं की जेणेकरून फळ आणि शेतीच्या मालाला निर्यातीसाठी चालना मिळेल।